नमस्ते. घोडदौड मराठीची या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज एका विषयावरती बोलणार आहे की सर्वसाधारणपणे आपण ज्या कमेंट्स वाचतो, ज्या कमेंट्स येतात आपल्या व्हिडिओला, तर त्या कमेंट्ससाठी तुम्ही जबरदस्ती नका करू. म्हणजे मोस्टली यूट्यूबवरती जे व्हिडिओज अपलोड करतात, तर त्या कमेंटसाठी इतकं हे करतात ना की कमेंट करा आणि कंटेंट तर काहीच नसतो. त्यांना कुठले तरी घरगुती विषय वगैरे असे सुचवायचे असतात, म्हणजे घरगुती विषयावरती बोलत असतात आणि उगीच आपले नको ते सल्ले द्यायच्या नादामध्ये त्यांचा व्हिडिओ इतका वर्स्ट वाटतो की ते नको वाटतं बघायला. एका बाईच्या व्हिडिओला मी अशीच कमेंट केली होती की ताई, मी असंच तुमच्यासारखा व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओला एका बाईनी अशी कमेंट केली की तिला वाटलं की जणू काही तिलाच मी बोलते काहीतरी. तर विषय असा होता की कामाच्या बायकांना तुम्ही कितपत वाव देता घरामध्ये आणि त्या कशा वागतात ह्यावरती व्हिडिओ होता तो. आणि त्या एका बाईंचा व्हिडिओ पण सेम वाटला मला माझ्यासारखा, पण त्यांनी तो नंतर अपलोड केला होता. तर त्यांना मी कॉमेंट केली की मी अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ केला होता, पण त्याला एका बाईंनी असं विचित्र प्रतिसाद दिला. हे मी ते कमेंट करून सांगितलं, तर त्या बाईंनी दुसऱ्या व्हिडिओवरती म्हणजे दुसरा व्हिडिओ टाकला की तो एक विषय सापडला त्या बाईंना आणि त्या कमेंटवरती फक्त व्हिडिओ केला होता त्यांनी की नाही म्हणे की अशा एक मला कमेंट आली होती की मी असाच तुमच्यासारखा व्हिडिओ केला होता आणि त्याला अशी कमेंट आली आणि का बाईला खूप लागलं ते असं काहीतरी त्या बाईनी त्या कमेंटवरून अखंड व्हिडिओ तयार केला. आणि हे बघा माझे कपडे किती छान दिसतात, हे बघा माझं अख्खं कपाट असं खूप कपड्यांनी भरलं आहे वगैरे. हे तुम्हाला शॉप करायची काय गरज आहे? प्रत्येकाच्या कपाटामध्ये नाही म्हटलं तर 40-50 साड्या असतात हल्ली आणि ड्रेस तर त्याहून जास्ती असतात. आता ते काउंट करून ते व्हिडिओमध्ये सांगण्याची काही गरज नाही आहे ना तुम्हाला. जर तुम्हाला कोणत्याही विषयावर, अगदी फालतू विषयावर व्हिडिओ तयार करायची सवय लागली आहे, तर मला तर वाटतं की ते त्यांचे व्हिडिओज जे आहेत ते म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी असं विषय झालेले आहेत. म्हणजे माझा विषय तर मी बघते तर त्यात रिपीट झालेला असतो बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तिच्या. त्यामुळे मला उत्सुकता लागते की या बाईने आता काय व्हिडिओ टाकला असेल. आणि खूप वर्षापूर्वीचं चॅनल आहे तिचं, सबस्क्रायबर्सही खूप आहेत आणि तिचे व्हिडिओज काहीतरी वेगळ्या विषयावरती असायचे आणि हल्ली माझे व्हिडिओज पडायला लागल्यानंतर तिने सेम विषय, सेम टॉपिक रिपीट करायला चालू केलेत. म्हणजे आता स्टोरी टेलिंग आहे माझं, ते ॲक्च्युली स्वतःचं पुस्तक आहे माझं, त्याचं स्टोरी टेलिंग आहे. त्या गोष्टी मी सांगत असते त्या चॅनलवरती. आणि बघायला गेलं तर हिने पण सेम चालू केलं, कुठलं तरी एखादं पुस्तक ओढून आपलं काहीतरी वाचत असते आणि सांगत असते, सल्ले देत असते. अशा बऱ्याच ठिकाणी मी तिचे व्हिडिओज बघितले. पण काय गरज काय तुम्हाला कमेंट्सवर, अखंड कमेंटवरती एक व्हिडिओ तिने तयार केला होता की मला अशी कमेंट आली, मला तशी कमेंट आली, कोणाला लागेल असं बोलू नका आणि कोणाला लागेल असं बोलू नका, आणि हीच टोमणी मारते. ज्या कमेंट्स आल्या होत्या त्या कमेंट्सवरती हिचे टोमणे चालू होते. म्हणजे किती विकृत लोक आणि किती विकृत बायका झालेल्या आहेत. तर ह्यांचे व्हिडिओज आपण बघतो आणि कमेंट करतो, हे पण त्यांना इतकं हे वाटतं ना की मी खूप हुशार आहे, मी खूप शहाणी आहे. आणि व्हिडिओज बघायला गेलात तर अखंड पूर्ण तो ड्रेसवरतीच फोकस असतो यांचा जास्ती. कशासाठी पाहिजे ड्रेस? तुम्हाला दाखवायला खूप वेगळ्या वेगळ्या जागा आहेत ना. तुम्ही किटी पार्टीजला जाता किंवा भिशा असतात तुमच्या, तिथे तुमचे ड्रेस दाखवू शकता किती चांगले आहेत.
आणि एका बाईनी तर असंच कमेंट करून विचारलं होतं की ड्रेस खूप छान असतात तुमचे वगैरे, असे असतात ना कमेंट्स, प्रत्येकाला असतात. तर त्यानंतर ते पूर्ण फोकस ते ड्रेसवरच. माझे ड्रेस खूप छान असतात आणि ड्रेसवर तुम्ही जरा ड्रेस चांगले वापरा आणि हे करा ते करा. कशाला शो ऑफ पाहिजे? मी इकडून आणला ड्रेस, मी तिकडून आणला ड्रेस. माझं तर अखंड कपाट भरलं आहे कपड्यांनी. मी तर घरच्याच कपड्यांच्या वरती जे काय असेल ते आहे, वेळ मिळाला चला आपल्याला एक विषय सुचला, अपलोड करत असते. म्हणजे ॲक्च्युली हे चॅनल माझं स्टोरी टेलिंगसाठी, आणि माझ्या पणजोबांचं पण एक पुस्तक आहे ज्ञानेश्वरी. तर माझा मोटो काय आहे या चॅनलच्या पाठीमागं, की कुठंतरी आपल्या कथा लोकांच्यापर्यंत पोहोचाव्या. कुठल्या तरी गुरूंच्या आणि असंच जे सगळ्यांना लोकांना माहिती आहेत पुस्तकं, त्या पुस्तकातलं एखादं वाचून दाखवायचं काय गरजच नाही आहे ना. लोक वाचतायत आपलं आपलं घेऊन. हे माझ्या घरचं माझं स्वतःचं पुस्तक आहे म्हणून मी वाचणार आहे या यूट्यूब चॅनलवरती. तर त्यात तुम्हाला असं अनुकरण करायची काही गरज नाही दुसऱ्याची. म्हणजे आता तिने पण काढले चॅनल, आपण पण करूया काहीतरी, उगाच आपलं वेळ जात नाही, काहीतरी करूया. अशा गोष्टी करत जाऊ नका कधी, कारण लोक वेडी नाही आहेत. सगळं ओळखतं लोकांना की तुम्ही टाईमपास करताय, नको ते सल्ले देत आहे लोकांना, आणि असं करू नका असं माझं म्हणणं आहे. आणि कोणाला टोमणे द्यायची काही मला इच्छा नाही आहे, पण एक साधारण भान ठेवा की आपण कोणाच तरी बघून करतोय सगळ्या गोष्टी आणि आपण त्यांनाच काहीतरी त्यांच्यावरतीच टीका करतोय, असं काही करू नका. कारण एकतर 4 गोष्टी चांगल्या समजतात 4 चांगल्या व्हिडिओजमुळं, आणि त्यांनाच तुम्ही वाईट साईड बोलून तुमची भाकरी थापून घेताय, असं काही करू नका. कारण प्रतिभा ही वेगळी असते प्रत्येकाच्यात. तुम्हाला जे येतं त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओज करून तुम्ही ते लोकांच्यापर्यंत पोहोचवत जा, काही म्हणणं नाही. पण उगीच तिनं ते केलं म्हणून मी हे करते असं काही करू नका. लोक हल्ली खूप हुशार आहेत. तुम्ही काय करता, कशासाठी काय चाललेलं आहे तुमचं, ते सगळं समजत असतं लोकांना. तुमच्या प्रतिभात मला काय बोलायचं आहे की तुमच्या प्रतिभा तुम्ही लोकांच्यापर्यंत पोचवा. जे तुम्हाला येतं आहे ते तुम्ही लोकांना सांगायचा प्रयत्न करा. की एखादी स्त्री काहीतरी करते ते आपल्याला जरा खुपतं आणि मग तसंच काहीतरी करावं, मग तिच्यापेक्षा भारी करावं. तिनं जे जे काय काय तिच्यात कमतरता आहेत त्या सगळ्या भरून काढाव्या. कमतरता तुम्ही भरून काढाल इतर सगळ्या गोष्टींच्यामुळे, पण ज्या प्रतिभा आहेत प्रत्येकाच्यामध्ये, त्या प्रतिभा तुम्ही उचलून आपल्या ठिकाणी आणू शकत नाही. कारण तुमची प्रतिभा वेगळी आहे, ती ओळखा आणि त्या पद्धतीनं व्हिडिओज तयार करून अपलोड करा यूट्यूबवरती. आणि कोणाच्या कॉमेंट्सवरती कमेंट करून एखादा व्हिडिओ अखंड तयार करू नका, असं माझं म्हणणं आहे, असं सांगणं आहे. सुज्ञ लोकांना समजेल, ज्यांना समजत नाही त्यांनी अशाच लोकांचं अनुकरण करावं. धन्यवाद.